गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस, आवाज येतोय क्लिअर? हाय. आवाज कमी येत असला तर सांगा. आता काय थोडंसं मागणं पण सांगतो. आता आवाज येतोय का सगळ्यांना पाठीमागे? क्लिअर? ओके. म्हणजे कसं आसनं करताना बोलता तुम्हाला सगळ्यांना आवाज आला पाहिजे. ओके, ऑल राईट. तर सर्वप्रथम सर्वांना इंटरनॅशनल योगा डेच्या हार्दिक शुभेच्छा, आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांचं या योगा दिनाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि अभिनंदन. बघा, ह्या वेळेला भरपूर जण तुम्ही झोपू पण शकला असतं, राईट? पण तुम्ही जो काय हा संकल्प आहे की आपल्या देशाने आंतरराष्ट्रीय लेवलवरती आपण जो योगा डे साजरा करतो, बाय द वे हा कितवा योगा डे माहिती का सगळ्यांना? 11. नक्की ना? व्हेरी नाईस. हा 11वा योगा डे आहे आणि प्रत्येक योगा डे मध्ये एक थीम असते. तुम्ही सांगू शकाल यावेळेची थीम काय? योगा फॉर वन अर्थ, योगा फॉर वन अर्थ, वन वन हेल्थ. हेल्थ. योग एका पृथ्वीसाठी, एका आरोग्यासाठी. ओके, तर आता सुरुवात करण्याच्या आधी इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव अवधूत चौधरी आहे. मी मूळचा इंदापूरचाच आहे. माझं मास्टर्स US मध्ये झालं. त्यानंतर मी इंडियामध्ये आलो आणि त्यानंतर आता मी इंडियाच्या एका MNC मध्ये R&D डिव्हिजनमध्ये AI सिनियर पोझिशनला काम करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. याच्या व्यतिरिक्त योगामधला जो काही माझा इंटरेस्ट आहे त्याच्यावर मी जाऊन इंटरनॅशनल योगा टीचर झालो. त्याच्या व्यतिरिक्त मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक व्हॉलेंटियर आणि टीचर आहे. माझ्यासोबत माझे सहकारी श्वेता दिदी. तुमची ओळख सांगू शकता तुम्ही? मी श्वेता सावर्डेकर आहे. मूळची रहिवासी चिपळूणची आहे. BTech फूड टेक्नॉलॉजी केलेला आहे आणि आता इंदापूरमध्ये एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून क्वालिटी डिपार्टमेंटला जॉब करते आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक व्हॉलेंटियर आहे. येस. आणि साहजिकच आमच्यासोबत सहकारी गणेश भिसे सर. गणेश भिसे सर. येस. मला सगळेजण ओळखतात, मी सारखीकडे येत असतो. माझं नाव गणेश भिसे आहे. मी इंदापूर पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करतो आणि त्यासोबत गेली 8 वर्षापासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्वयंसेवक म्हणून काम करतो. नाईस. आणि मंगेश भैया गायकवाड आपले व्हॉलेंटियर. तर बघा, आपण सुरुवात करण्याच्या आधी आपण माहिती घेऊया की योगा म्हणजे काय. भरपूर वेळेला जगामध्ये हा गैरसमज झालेला आहे की योगा म्हणजे फक्त काय, आसनं करणे, किंवा काय काय लोक काय म्हणतात, फक्त येतात आणि उड्या मारतात आणि म्हणतात की झाला योगा. पण नाहीये. योगा म्हणजे संस्कृत शब्द आलाय. योग म्हणजे यूज हा संस्कृत शब्द आहे आणि त्याच्यामधनं म्हणजे काय, जोडणे. आपले मन, शरीर आणि श्वास यांचा जोड करणे आणि याच्या माध्यमातून स्वतःच्या आतमध्ये उतरणे. तर आपण आजच्या सेशनमध्ये आपण तेच करणार आहे. आपण जे काही करणार आहे त्याच्या माध्यमातून आपण स्वतःच्या आतमध्ये उतरणार आहोत. ठीक आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? आवाज येतोय मागं? क्लिअर आहे? ओके. तर काही नियम आहेत त्याचे, आपण त्याला 3 गोल्डन रूल्स म्हणतो आसनं करताना. लिसन टू युअर बॉडी. तुमच्या शरीराचं ऐका. आता आम्ही इथं आसनं करतोय. आसनं सोपीच आहेत, काही अवघड नाही, पण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. तर आपल्या शारीरिक क्षमतेनुसार जेवढं जमते तेवढाच करण्याचा प्रयत्न करूया. हा पण असं नाही की करायचंच नाहीये. थोडंसं आपल्या क्षमतेनुसार पुश करूया आणि जिथं वाटते की शरीर म्हणते नाही बाबा तिथं थांब, तर तिथं आपण थांबायचं आहे. क्लिअर आहे? नंबर 1. नंबर 2, श्वास कुठेही मनाने रोखवायचा नाही. प्रत्येक अवस्थेमध्ये आपला श्वास सुरू ठेवायचा आहे. ठीक आहे? नंबर 2 झाला. आणि नंबर 3, स्माइल देऊन योगा करायचा आहे. कसा? स्माइल देऊन. म्हणजे आजचं सेशन पूर्ण आपल्याला कसं करायचं आहे, सिन्सिअरली करायचं आहे, सिरियस होऊन नाही. समजते का मी काय म्हणतोय ते? आवाज येतो सर माझा? करू शकतो आपण? ओके, चला मग एक प्रार्थनेपासून सुरुवात करूया. डोळे बंद करूयात सर्वांनी आणि शांत बसूयात. डोळे बंद. चेहऱ्यावरती प्रसन्न भाव. आपल्या कानावरती जी काही प्रार्थना पडणार आहे त्याच्यासोबत आपण उच्चारण करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. प्रार्थनेसाठी सुखासनामध्ये बसूया आणि दोन्ही हात आपले नमस्कार मुद्रेमध्ये छातीसमोर आणू शकता.
मांडीवरती घेऊ शकता. सावकाशपणे आपले डोळे उघडूया. येस, वेलकम बॅक. आपल्या जागेवरती उभं राहूयात. आवाज येतोय पाठीमागे सगळ्यांना? ओके, नाईस. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम म्हणजे हलकात आपल्या जॉईंट्सचा व्यायाम असतो. आपण कुठलीही मेजर ॲक्टिव्हिटी करताना जेव्हा सूक्ष्म व्यायाम करतो त्याला आपले जॉईंट्स फ्री होतात आणि आपल्याला इंजुरी जी होती त्याचे चान्सेस कमी होतात. तर काय करूया, सर्वप्रथम आपण एका स्थिर अवस्थेमध्ये उभे राहूया. पाठीमध्ये पायामध्ये आपल्या कमरेइतकं अंतर, हात सरळ छाती समोर. एक श्वास आत आणि त्यानंतर आपले दोन्ही हात कमरेवरती. चेहऱ्यावरती प्रसन्न भाव. श्वास घेत मान वरती, श्वास सोडत मान खालती. श्वास घेत मान वरती, श्वास सोडत मान खालती. पूर्ण सजगतेने करूयात. जसं काय आपल्या मानेमधील जे काही स्नायू आहेत, आपले मसल्स आहेत, ते पूर्णपणे विश्राम करत आहेत, रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स. यावेळेस मान समोर आणूया आणि मान श्वास सोडत उजवीकडे. परत श्वास भरत मान समोर, श्वास सोडत डावीकडे. श्वास भरत समोर, श्वास सोडत उजवीकडे. पूर्ण सजगतेने करूयात. सुरू ठेवा. उजवीकडे आणि डावीकडे सुरू ठेवा. शेवटची फेरी. यावेळेस मान समोर आणून थांबूया. त्यानंतर आपली मान, आपली हनोटी आपल्या छातीच्या दिशेने आणूया. श्वास भरत उजवीकडून आपली मान उचलूया. पाठीमागे नीट डावीकडून श्वास सोडत खाली आणू. श्वास भरत उजवीकडून मान वरती, श्वास सोडत खाली. पूर्ण सजगतेने आनंद घेत करूया. सुरू ठेवा. या फेरीनंतर विरुद्ध दिशेने करूया. डाव्या बाजूने मान वरती, उजव्या बाजूने मान खाली. श्वास भरत मान वरती, श्वास सोडत खाली. श्वास भरत मान वरती, श्वास सोडत खाली. शेवटची फेरी. अँड रिलॅक्स. विश्राम करूया. त्यानंतर दोन्ही हात आपल्या आपण खाली घेऊया. यानंतर आपण काय करणार आहे, आपण खांद्यांसाठी आपण हालचाल करणार आहे. श्वास भरत दोन्ही हात वरती जातील. येस, व्हेरी नाईस. श्वास सोडत खालती. हा, अजूनही काही लोकांच्या चेहऱ्यावरती स्माइल नाहीये. श्वास भरत वरती. व्हेरी गुड. श्वास सोडत खालती. बघा, हसताना बघताना किती छान वाटतं ना. व्हेरी गुड. श्वास भरत वरती, श्वास सोडत खालती. श्वास भरत वरती, श्वास सोडत खालती. अँड रिलॅक्स. यावेळेस आपण बाजूला, दोन्ही हात बाजूला करूया. श्वास भरत बाजूला, श्वास सोडत खाली. श्वास भरत बाजूला, श्वास सोडत खाली. पूर्ण सजगतेने करूया. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. यावेळेस बोट आपली एकमेकांना जोडूया. सगळे खांद्यांवरती ठेवूया. कोपरे समोर. श्वास भरत वरून, श्वास सोडत खाली. श्वास भरत वरून, श्वास सोडत खाली. श्वास. त्यानंतर श्वास भरत
ओके, सर्वप्रथम आपला हा जो उजवा पाय त्याला बाहेर काढायचा आहे, उजव्या दिशेला करायचा आहे. व्हेरी नाईस. आणि आपल्याला काय करायचं आहे, श्वास भरत दोन्ही हात वरती बाजूला आपल्या आले, सगळ्यांचे हात वरती. व्हेरी गुड. श्वास सोडत उजवीकडे जायचं आहे आणि सावकाश करू. ठीक आहे, बसूया सगळ्यांनी. ऑल राईट. तर जेव्हा आता आपण बसणार आहे तर काय करायचं, आपण जरा थोडं and relax. Good. Next, बंद ठेवूयात आणि दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूयात. and relax. अतिशय सावकाशपणे खाली यायचं आहे. गुड. ताडासन. नेक्स्ट, वृक्षासन, ट्री पोज, झाडासारखं. तर काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा उजव्या पायावरती उभं राहायचं. त्यासाठी काय करायचं, आपल्याला उजव्या पाय उभं राहून डाव्या पायाला आपल्याला आतमध्ये उजव्या पायाच्या मांडीला लावायचं आहे. ज्यांना शक्य नाही ते गुडघ्यापर्यंत लावू शकतात. हा, खाली वाकूया कमरेतनं. व्हेरी गुड. ऑल राईट. तर काय करूया आता आपण थोडंसं आता साईड पोस्चरला येऊया. तुम्ही तसंच बसू शकता. तर काय करायचं आहे आपल्याला, परत आपल्याला आपल्या दंडासन मध्ये यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता पहिल्यांदा उजव्या साईडला आणि 4 ते 5 दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे आहे. तिकडे बघ, तिकडे उजव्या बाजूने पाठीमागे वळायचं. ठीक आहे. तर पुढच्या आसनासाठी काय करायचं आहे, दोन्ही पायांना आपल्या पंजांना आपल्या जमिनीवरती ठेवायचं आहे, शेजारी घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवलं तर सोपं जाईल. त्यानंतर दोन्ही हातांना आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आपले जे काही कोपरे आहेत त्यांना शरीराच्या जवळ आणायचं आहे, बाहेर नाही, जवळ आणायचं आहे. आणि श्वास भरत आपल्या नाभीपासून जो वरचा भाग आहे त्याला उचलायचा आहे. भुजंगासन, कोब्रा पोज. आपल्या कानामध्ये आणि खांद्यामध्ये अंतर पाहिजे. हा, या अवस्थेमध्ये श्वास घेऊया आणि सोडत राहूया. ज्यांना असं वाटतं की हे आसन खूप सोपं आहे ते दोन्ही पायांना जोडू शकतात. and relax. श्वास सोडत खाली येऊयात. ओके. तर पुढचं आसन आपण जे करणार आहे, हा, दोन्ही हातांना आता काय करायचं, आपल्या मांडींच्या बाजूला ठेवायचं आहे. आपले जे तळहात आहेत म्हणजे काय, आपण आपल्या पायांना वर उचलणार आहोत. तर दोन्ही हात आपले आपल्या कमरेच्या बाजूला राहतील. दोन्ही पायांना जोडायचं आहे. पायांना जवळ आणा. मान अजिबात उचलायची नाही, मान राहील. आणि नाईस. यानंतर आपण करणार आहोत पवन मुक्तासन. इझी. आता आसनं संपलेली आहेत. आता आपण फक्त थोडेसे काही श्वासाचे प्रकार करणार आहोत. आता हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या आधी एक रिक्वेस्ट आहे, ज्यांचे फोन वाजत असेल प्लीज सायलेंटला ठेवा. कारण आता इथून पुढे जे आपण करणार आहोत ना, ही खूप महत्वाची प्रोसेस आहे. तुमच्या मोबाईलच्या आवाजाने कोणाचा दुसऱ्याचा अनुभव खराब होईल असं नको करायला. फोन करणे पुढचे 10 ते 15 मिनिटं सगळं सायलेंटला ठेवूया आपलं. ठीक आहे, तयार आहात सगळे? ऑल राईट, नाईस. आपण आता काय करणार आहे, पहिल्यांदा कपालभाती करणार आहोत. आता भरपूर वेळेला गैरसमज असतो लोकांचा, कपालभाती म्हणजे प्राणायाम. कपालभाती प्राणायाम एक शुद्धतेची प्रक्रिया आहे.
तर आपल्याला जे कम्फर्टेबल आसन आहे, तुमचं मांडी घालून सुखासनात बसू शकता किंवा अर्ध पद्मासन मध्ये बसू शकता किंवा पूर्ण पद्मासन मध्ये, जशी तुमची जी सोपी अवस्था आहे त्यामध्ये बसू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपण कपालभातीमध्ये आपण फोकस आपला एवढाच राहिला पाहिजे की आपण फोर्सफुली नाकाने श्वास बाहेर सोडायचा आहे आणि त्याच वेळेला आपली जी नाभी आहे त्याला आतमध्ये खेचायचं आहे. समजते का मी काय म्हणतोय? फोर्सफुली नाकाने श्वास सोडायचा आहे. नाभीला जसं काही तुमच्या पाठीच्या मणक्याच्या इकडे नाभी जात आहे एवढ्या आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आतमध्ये घ्यायची काही काळजी करायची नाही, श्वास ऑटोमॅटिक आतमध्ये घेतला जातो. याच्यामध्ये फक्त श्वास फोर्सफुली सोडायचा आहे. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. आणि कोणाचं हार्नियाचं ऑपरेशन झालं असेल किंवा रिसेंट बायपास सर्जरी झाली असेल तर त्यांनी, किंवा गर्भवती महिला ह्यांनी हे नाही केलं तर उत्तम आहे. ठीक आहे. तर काय करायचं आता आपण दोन्ही हात आकाशाकडे उघडे ठेवूयात. पहिल्यांदा आपण डोळे उघडे ठेवून 5 वेळा श्वास घेऊया, बघू सगळ्यांना जमते. करायची सुरुवात. नाकाने फोर्सफुली सोडायचा आहे आणि नाभीला आतमध्ये खेचायचा आहे. रिलॅक्स. जमते? ओके. तर आपण काय करूया, डोळे बंद ठेवून ठेवूया. 20 चे 3 राऊंड करणार आहोत आपण. 20 चा 1 राऊंड झाल्यानंतर विश्राम करणार आहोत आणि त्यानंतर अजून पुढचे 2 राऊंड करणार आहोत. ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल डोळे उघडा त्यावेळेलाच डोळे उघडायचे. तोपर्यंत आपल्या सर्वांचे डोळे बंद राहणार आहेत. डोळे बंद ठेवूयात. कपालभातीच्या पहिल्या फेरीसाठी सुरुवात करूयात. रिलॅक्स. डोळे बंद ठेवत आपल्या चेहऱ्यावरती ज्या काही संवेदना होत आहेत त्याकडे लक्ष देऊयात. कपालभातीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करूयात. रिलॅक्स. डोळे बंद ठेवत विश्राम करूयात. संपूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्यावरती जे काही संवेदना होत आहेत त्याचा अनुभव घेऊया. कपालभाती तिसरी आणि शेवटची फेरी सुरुवात करूया. चेहऱ्यावरती ज्या काही संवेदना होत आहेत त्याचा अनुभव घेऊया. सावकाश आपले डोळे उघडू शकता. गुड. बघा मनाची अवस्था आपली कशी होत चालली याकडे लक्ष द्या. तुम्ही जेव्हा आलता त्यावेळेला आपण आसनं करत होतो, कशी होती आपली मनाची अवस्था? चल बिचल थोडीशी चालली होती. आता बघा आपलं मन स्थिर होत चाललेलं आहे. अजून पुढे आपण त्याचा अनुभव घेत जाऊया. ठीक आहे. डोळे उघडूया आणि आता पुढचं खूप सुंदर एक प्राणायाम आहे, त्याला आपण म्हणतो नाडी शोधन प्राणायाम. भरपूर वेळेला आपण काम करताना आपण फक्त आपला डावा मेंदू वापरतो, लेफ्ट ब्रेन. पण असं म्हणतात की जेव्हा दोन्ही मेंदू बॅलन्स असतात ना त्यावेळेला आपण जास्त इफिशियन्सीने काम करू शकतो. तर हे जे आपण ह्याला म्हणतो नाडी शोधन प्राणायाम, याच्यामध्ये आपण अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीथिंग करतो. एका बाजूने श्वास घेतो, दुसऱ्याने सोडतो, दुसऱ्याने घेतो आणि सोडतो. तर त्यासाठी काय अवस्था घ्यायची आहे? डावा हात सगळ्यांनी पुढे असा वर घ्या. अंगठा आणि शेजारचं बोट जोडा. छान छान करून दाखवा मला. छान छान. व्हेरी गुड. तिन्ही बोटे सरळ आहेत ते आपल्या डाव्या मांडीवरती राहतात. व्हेरी गुड. त्यानंतर बंदूक. लहानपणी आपण खेळायचो बंदूक. ओके.
अंगठा बाहेर असतो बंदुकीमध्ये, दोन्ही बोट अशी वर बघा, दोन्ही बोट जोडलेली, अंगठा बाहेर. त्यानंतर दोन्ही बोट आता आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायचा आहे. अंगठा उजव्या नासिकेवरती, राहिलेली करंगळी आणि शेजारची बेट डाव्या नासिकेवर. डोळे अजून उघडेच ठेवा. दोन्ही नासिकेने श्वास आत, अंगठ्याने उजवी नासिका बंद करूयात आणि डाव्या नासिकेतून श्वास बाहेर सोडूयात. यावेळेस डाव्या नासिकेतून श्वास आत आणि उजव्या नासिकेतून बाहेर. परत उजव्या नासिकेतून आत, डाव्या नासिकेतून बाहेर. डोळे बंद ठेवत स्वतःहून पुढचे 5 राऊंड करूयात. खोल आणि दीर्घ श्वास सुरू ठेवा. यावेळेस डाव्या नासिकेतून श्वास बाहेर सोडत विश्राम करूयात. हँड रिलॅक्स. सावकाशपणे आपले डोळे उघडू शकता. यानंतर आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम मध्ये आपण काय करतो, तोंडाने श्वास आतमध्ये घेतो आणि नाकाने बाहेर सोडतो. हा उलट आहे. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आपण तोंडाने आत घेताना आपल्या जिभेला आपण रोल करू शकतो, लाईक दिस. किंवा ज्यांना जमत नसेल जीभ रोल करायला, ते आपली जीभ दाताच्या पाठीमागे उजव्या टाळूला लावू शकतात. आणि यात काय करायचं, आपण तोंडाने श्वास आत, जीभ आत, तोंड बंद, नाकाने श्वास बाहेर. पुन्हा जीभ बाहेर, तोंडाने श्वास आत. श्वास आत, रिलॅक्स. डोळे बंदच ठेवूयात. पुढचे काही क्षण आपण फक्त शांत बसणार आहोत. डोळे बंद आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. खांद्यांना ढिले सोडूयात. आपल्या कानावरती ज्या काही सूचना पडत आहेत, फक्त त्यांचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करूया. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. पुन्हा एक दीर्घ श्वास आत, तोही बाहेर. आपले लक्ष डोळे बंद ठेवत आसपासच्या वातावरणाकडे घेऊन जाऊया.
जे काही आवाज येत आहेत त्याकडे लक्ष देऊया. पक्ष्यांचा आवाज, कोणाचा तरी बोलण्याचा आवाज, सर्व आवाजांचा स्वीकार करूया. आपण सर्व आवाजांसोबत आता एकमय झालेलो आहोत. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आपले लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन जाऊया. आपले शरीर ईश्वर किंवा निसर्गाकडून मिळालेली फार अशी एक अनमोल भेट वस्तू आहे. आपल्या मनाने आपल्या शरीराचा आदर आणि सन्मान करूया. आपले मन आता शरीराच्या विविध अंगांवरती घेऊन जाऊया. पायाचे पंजे, गुडघे, मांड्या, जननेंद्रिय, पोट, छाती, मान, चेहरा, डोके, आणि संपूर्ण शरीर. एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर.
आपले लक्ष आपल्या विचारांकडे घेऊन जाऊया. चांगले विचार असो किंवा वाईट विचार असो, जे काही विचार येत आहेत त्यांना येऊ द्या. कोणत्याही विचारांना रोखू नका. सर्व विचारांचा स्वीकार करूया. आता आपण आपल्या विचारांसोबत एकरूप झालेलो आहोत. आपले लक्ष आपल्या भावनांकडे घेऊन जाऊया. आपणच प्रेम स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत आणि शांती स्वरूप आहोत. दीर्घ श्वास आत आणि बाहेर. डोळे बंद ठेवत दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये छाती समोर आणूया. आपण आता शांती मंत्र म्हणणार आहोत.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। आपल्या शरीराप्रती सजग होऊयात. आसपासच्या वातावरणाप्रती सजग होऊयात. आपल्या दोन्ही हातांना आपल्या डोळ्यासमोर आणूयात. सावकाशपणे आपले डोळे हातांमागेच उघडूयात. सावकाशपणे आपले हात काढू शकता. गुड. कशी मनाची अवस्था? स्थिर आहे. बघितलं, सगळं सगळं आहे ते आपल्या आतमध्येच आहे, बाहेर कुठं काही नाही. आपण कुठं गेलो का? आजूबाजूला गाड्या येत होत्या, जात होत्या, काय केलं का आपण? तर ही योग साधनेमध्ये ही ताकद आहे. भरपूर वेळेला आपण काय करतो की आपण जिम करतो, फिजिकल एक्सरसाइज करतो, सगळं शारीरिक बाहेरच्या गोष्टीसाठी करतो, पण आतल्या मानसिक ह्यासाठी काहीच करत नाही. आपण जेव्हा सॉफ्ट मोबाईल वापरतो, हे काय झालं, बाहेरनं दिसणारं हार्डवेअर आहे, पण आतलं काय सॉफ्टवेअर पण आहे ना. तर आपली जी मानसिक ताकद आहे ती आपलं सॉफ्टवेअर आहे. ती नेहमी आपल्याला बाहेरच्या जगामध्ये वाकवण्यासाठी आपल्याला नेहमी हेल्प करते. आणि ह्या योग साधनेच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरू शकतो. पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचं राहिलं, आम्ही काही उल्लेख केला की आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स व्हॉलंटियर आहोत. तर आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे, गेल्या 42 वर्षांपासून योग, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया या माध्यमातून लोकांना स्ट्रेस फ्री करण्यासाठी कार्यरत आहे. आणि आज आर्ट ऑफ लिव्हिंग ही 183 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. तर तेच जे काही योगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपण कसे परिवर्तन करू शकतो. आणि सौभाग्याने आपण ह्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आपल्या इंदापूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये योगा, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया याची वेगवेगळी आपण शिबिरं घेत राहतो, की जेणेकरून लोकांच्या जीवनामध्ये आपण काय करतो, बदल नाही, परिवर्तन घडवतो. बदल हा क्षणिक असतो, परिवर्तन हे परमनंट असतं. तर आपण काय करायचं आहे, रोजच्या जीवनामध्ये आपण ह्या योगाचा आपण अनुभूती घेऊया आणि आपण आनंद राहून लोकांना पण आनंदी करण्याचा प्रयत्न. ठीक आहे, थांबायची तर आपण आता. ओके, हॅव अ नाईस. हो, ते अनाऊन्स करा. सर्वप्रथम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व टीमचं खूप खूप आभार. त्यांनी खूप छान असं योगा, मेडिटेशन आणि ध्यान सर्वांकडून छान प्रकारे करून घेतलं. त्यांचे आभार म्हणून आपण त्यांना थोडा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन, गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. इथं बसलेले सर्वजण जे आहेत त्यांनी खूप छान असा योगा केला. त्यानंतर एक पहिले गोष्ट आहे, तिथं स्कॅनर ठेवलेला आहे, ते स्कॅन करून प्रत्येकानं आपापला फीडबॅक द्यायचा आहे. आणि त्यानंतर जाताना सत्कार झाला की लगेच आपण रिफ्रेशमेंट घेणार आहोत. सागर. मी डॉक्टर सुजय देशपांडे सर यांना विनंती करतो की चौधरी सरांचा त्यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करावा. यानंतर डॉक्टर ज्योती जगताप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्वेता मॅडमचा सत्कार करावा.
मी चंदिगड सर यांना विनंती करतो की त्यांनी मंगेश गायकवाड सर यांचा सत्कार करावा. चौधरी सर, श्वेता मॅडम, भिसे सर गेलेले भिसे सर यांनी खूप छान असं सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. इथं सर्वांनी आपला अनमोल असा वेळ काढून एवढ्या सकाळी पहाटे इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वांनी आपण एवढा वेळ काढून स्वतःसाठी एवढा वेळ काढला, छान असा योगा केला, त्याबद्दल स्वतःसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि इथं आपले इंदापूरचे PSI कोकणे साहेब पण इथं येऊन उपस्थित राहून गेले, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो. यानंतर सर्वांनी पाणी आहे तिथं, पाण्याचे आपल्याला जे पाहिजे पाणी, रिफ्रेशमेंट आणि स्कॅनर, तिन्ही गोष्टी स्कॅन करून फीडबॅक द्यायचा आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, फोटो सेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपापला वेळ घेऊ शकतो. थँक्यू फॉर ऑल. सागर